रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत म्हणजेच MCA मध्ये मोठा वाद निर्माण झालाय। नुकतीच MCAच्या कार्यकारिणीने क्रिकेटशी थेट संबंध नसलेल्या सुमारे 400 जणांना आजीव सदस्यत्व दिलेलं आहे। या सदस्यांपैकी बहुतेक जण हे रोहित पवार यांचे नातेवाईक किंवा जवळचे संबंध असलेले असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। दरम्यान हे सदस्यत्व देताना संघटनेचे नियम डावलण्यात आल्याचा देखील दावा केला जातोय। त्यामुळे घराणेशाहीला प्राधान्य दिलं गेलं असून MCA सदस्य संख्या थेट 163 वरून 571 इतकी वाढली आहे। हे सर्व येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतोय। या प्रकरणाविरोधात माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्यांचा आरोप आहे की या निर्णयामुळे क्रिकेट आणि खेळाडूंवर अन्याय झालेला आहे। दरम्यान विद्यमान अध्यक्ष रोहित पवार यांचा कार्यकाळ संपत असून 6 जानेवारी रोजी MCAची निवडणूक आणि मतमोजणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील क्रिकेटचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याची भावना माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे।